नमस्कार मित्रांनो. काल तुम्ही विचार याचा एक पहिला भाग पाहिला. आता आपण दुसरा भाग सुरू करू. तर कालचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरी याचा दुसरा पार्ट आता मी सांगतो आहे. तुम्ही कधी असा विचार केला आहे का, मला डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक वगैरे बनायचं आहे? प्रत्येकाचे हाच विचार केला असेल प्रत्येकाने. हे मी अचूक सांगू शकतो. जर तुम्ही डॉक्टर बनायचा विचार केला तर तुम्ही खरेच डॉक्टर होता का? यासाठी किती खर्च आहे हा विचार तुम्हाला आला असेल. मग तुम्ही विचार करता तुमचे वडील किती कमावतात आणि माझ्या शिक्षणाचा ते भार उचलू शकतात का? मग ज्या ज्या गोष्टी शिक्षणासाठी लागतील त्या मिळतील का या विचाराने तुम्ही निर्णय घेता आणि मग तयारी करता. प्रत्येक गोष्ट करायची असेल तर अगोदर विचार करावा लागतो. तुम्ही कधी असा विचार न करता कोणती गोष्ट केलेली आहे का? मी सांगतो, केली असेल. उदाहरण पाहू. जेव्हा तुम्ही लहान होता, आई वडील सांगतात, बाळा चॉकलेट जास्त खाऊ नको, दात सडतील. पण आपण याचा कधी विचार न करता खूप आनंदात चॉकलेट खाल्लेली आहेत आणि आपले दात देखील पडले आहेत. बरोबर ना? काही लोक विचार या शब्दाला घाबरत नाहीत तर काही घाबरतात. कोणी बोलतो, बघू काय होतंय पुढं, काय होणार आहे बघून घेऊ. पण काही लोक नको, नुकसान होणार, कशाला खर्च करायचा, असे बोलतात. तर आपण एक उदाहरण पाहू. एका घटनेचे आपण एक काल्पनिक विचार करू. एक व्यक्ती विचार करतो, मला सायकलचे दुकान टाकायचे आहे, 3 लाख खर्च होणार आहे. जो घाबरत नाही तो विचार करतो, कोणी सायकल नाही घेतली तरी चालेल, पण मला दुकान टाकायचे आहे, बघू काय होते पुढं, काय होणार आहे बघून घेऊ. आणि विचार करून घाबरणारी व्यक्ती काय बोलते, जर सायकलचे दुकान टाकले आणि कोणी सायकल विकत नाही घेतली तर नुकसान होणार, कशाला खर्च करायचा, असे तो बोलतो. तर असे या घटनेचे 2 विचार. यात फायदा पण आहे आणि नुकसान पण. मग तुम्ही सांगा, कोणता विचार चांगला आहे? असे अनेक विचार मानव करत असतो, पण जो प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने विचार करतो तोच यशस्वी होतो. तर हा दुसरा पार्ट होता. पहा, आवडला तर लाईक आणि कमेंट करा. तर पुढचा आपण पार्ट घेऊ, तिसरा. थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्यामुळे.